तालुक्यातील जारावंडी गाव आणि परिसरात गेल्या काही वर्षापासून अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला आहे। या समस्येमुळे गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। या व्यसनामुळे अनेक महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे। या अन्यायाविरोधात आता गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा जोरदार लढा उभारला आहे। मंगळवारी जारावंडी पोलीस स्टेशनवर महिलांचा भव्य मोर्चा निघाला, ज्यामध्ये सुमारे 200 महिला सहभागी झाल्या। मोर्चाच्या वेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। दारू विक्री बंद झाली पाहिजे, व्यसनमुक्त गाव आमचं स्वप्न, अवैध दारू विक्रेत्यांना अटक करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महिलांचा आरोप आहे की गावात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रशासन उदासीन आहे। दारू विक्रेत्यांवर काही कारवाई झाल्यास ती फक्त दिखाव्यापुरतीच असते, त्यामुळे या अवैध व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे। गावातील महिलांनी सांगितले की दारूच्या व्यसनामुळे अनेक घर उद्ध्वस्त झाली आहेत। कुटुंब प्रमुख व्यसनाधीन होऊन घराकडे दुर्लक्ष करत आहेत। काही महिलांना विधवा पण स्वीकारावं लागत आहे। या महिलांच्या अश्रूंना आणि आक्रोशाला कुणीही वाली नाही। आमची मुलं बर्बाद होऊ नयेत म्हणून हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत, असे एका महिलेने ठामपणे सांगितले। महिलांनी पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिला की अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर लढा आणखी तीव्र केला जाईल। गावातील महिलांचा हा संघर्ष केवळ एक मोर्चा नाही तर व्यसनमुक्त गावासाठीची सुरुवात आहे। पोलिसांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले असून लवकरच कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे। दारूबंदीची मागणी काही तासांच्या आंदोलनापुरती नाही। प्रशासनाने आता गंभीर भूमिका घेतली नाही तर हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जारावंडीतील महिलांनी दाखवलेल्या एकजुटीचे प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेत अवैध दारू विक्रीवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा हा नशेमुक्त म्हणून ओळखला जातो आणि अनेक पुरस्कार प्राप्त म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे। अशात आम्ही पोहोचलो आहे गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात, जो एटापल्ली तालुक्याचा जो छत्तीसगड सीमेलगत जो भाग येतो तिथं आम्ही पोहोचलेला आहे। आणि आज तुम्ही बघू शकता शेकडोच्या वर महिलांनी आज एक धारसत्र घेऊन त्यांनी आज प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही त्यांच्याशी आज जोडलेलो आहोत। आज आमच्या त्या महिलांकडून जाणून घेऊ की यांची नेमकी समस्या काय आणि कशाबद्दल या रस्त्यावर उतरले आहे। ताई, आम्हाला सांगा की तुम्ही हा जो रस्त्यावर एवढे महिला धरून उतरले आहे आणि हे कशाबद्दल आणि काय कारण आहे? वार्ड नंबर 2 जारावंडी या गावामध्ये दारू व्यसन जास्त वाढल्यामुळे महिलांची परिस्थिती बहुत गंभीर झाली आहे। काही महिला विधवा झाल्या आहे ना, त्यांचे मुलं बाळ दारूच्या या नादी लागून कोणी मृत्यू पडले आहे। घरादाराला म्हणजे काही आणून न देता घरादारात कोणी वंचित आहे। म्हणूनच जारावंडी गावातली दारू बंद व्हावे म्हणूनच आम्ही हे सर्व जारावंडी क्षेत्रातले बाया जे कोणी असेल त्यांनी नाही का दारू बंद करावी हे विनंती नम्र। आज प्रशासनाला यांनी मागणी केली। तुम्ही बघू शकता की आज महिलांचे अश्रू अनावर आलेले आहेत। काही म्हणतात की काही महिला विधवा झालेल्या आहेत आणि काहींचे मुलं व्यसनाधीन होऊन आज वाईट मार्गाने चाललेले आहेत। आज प्रशासनाला हे अशी मागणी केली आहे की यांची तात्काळ जे दारूबंदी आहे आणि जे अवैध धंदे जारावंडी या परिसरात सुरू आहेत ते तात्काळ थांबवण्याची मागणी सदर परिसरातील महिलांनी केलेली आहे। मुकेश कावडे, महाराष्ट्र TV 24, गडचिरोली।